महाराष्ट्र पेंच नंतर आमचे पुढचे जंगल ठरले मध्य प्रदेशमधील पेंच. तसे म्हटले तर जंगल एकच आहे, फक्त 2 राज्यांमुळे ते विभागले गेले आहे. पेंचच्या जंगलाचे वैशिष्ट्य म्हणजे इथल्या प्रत्येक झोनमध्ये आपल्याला वेगवेगळे लँडस्केप बघायला मिळतात. महाराष्ट्राच्या बाजूचे पेंच आणि मध्य प्रदेशमधील पेंच दोन्हीकडे आपल्याला निसर्गाची वेगवेगळी रूपे बघायला मिळतात. मध्य प्रदेश पेंचची ही आमची दुसरी भेट. पहिल्यांदा आम्ही 2019 मध्ये इथे आलो होतो. तेव्हा आम्ही तुरिया गेटच केला होता, म्हणून यावेळी वेगळे झोन एक्सप्लोअर करायचे आम्ही ठरवले. यावेळी आमची पहिली सफारी होती खवासा झोनमध्ये. यावेळी सफारी करताना मी कॅमेरा फेस करायचे ठरवले. दुपारच्या सफारीसाठी आम्ही हॉटेलमधून निघालो. दुपारची सफारी 4ची होती. आम्ही 3:30ला हॉटेलवरून निघालो. बाहेरचे तापमान 42 डिग्री सेल्सिअस होते. सफारीला निघाल्याचे अपडेट्स देण्यासाठी कॅमेरा ऑन करून बेसिक गोष्टींबद्दल बोलणे झाले. कॅमेरावर आपण कसे दिसतो या उत्सुकतेपोटी व्हिडिओ चेक केला आणि स्वतःला बघून हीमॅन मधला ओरको आठवला. हॅलो फ्रेंड्स, आज आपण आलो आहोत MP पेंचला आणि आज आम्ही करणार आहोत खवासा हा गेट. खवासा हा इकडचा बफर झोन आहे, पण हा स्पेशली वुल्फ सँच्युरी म्हणून ओळखला जातो. इथे एक टायग्रेसही आहे, तिचे 4 कप्स आहेत आणि इथे एका लेपर्डचंही सायटिंग रेग्युलरली होतं. तर बघूया आपल्याला काय काय इकडे बघायला मिळतात. कॅमेरा फेस करण्याचा प्लॅन लगेच कॅन्सल केला, कारण एवढ्या कडक उन्हात चेहऱ्यावरून मास्क काढून बोलण्याची हिंमत अजिबातच नव्हती. खवासा गेटला पोहोचल्यावर आम्हाला तिथे एक मोठा वाघाचा स्टॅच्यू बघायला मिळाला. हा जगातील सर्वात मोठा टायगर स्टॅच्यू आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे हा पुतळा स्थानिक कलाकार आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्क्रॅप मटेरियल पासून बनवलेला आहे. जुन्या सायकल्स, पाईप्स आणि निरुपयोगी लोखंडाचा वापर हा पुतळा बनवण्यासाठी केला गेला आहे. हा पुतळा केवळ एक कलाकृती नसून वन्यजीव संवर्धन, पुनर्वापर आणि स्क्रॅप आर्ट याचे उत्तम उदाहरण आहे. खवासा हा बफर झोन असल्याने इथे विशेष अशा जिप्सीज नव्हत्या. आम्ही आणि अजून 2 अशा 3च जिप्सींनी खवासा गेटमधून एंट्री केली. यावेळी आमच्या बरोबर होते इथले गाईड शिशुपाल खराटे आणि ड्रायव्हर अतुल. शिशुपालजी आम्हाला खवासा झोनबद्दल माहिती देतो. शिशुपालजींच्या माहितीनुसार बेरबन नावाच्या एरियात जुगनी वाघीण आपल्या 4 महिन्यांच्या पिलांसोबत बऱ्याचदा दिसते असे कळले. आम्ही बेरबन एरियाजवळ जाण्यासाठी निघालो. जिसको लोकल नाम हम लोगों ने जुगनी दिया होगा, जो टाइग्रेस वही नाम याद नहीं आ रहा था. 13 का ही नाम है. E13 का नाम ये जुगनी है. उसके 5 कप्स थे. 5 में से शायद 1 कप थोड़ा वीक था ना, तो वो सर्वाइव नहीं कर पाया. तो अभी 4 कप्स उसके पास में है ऑलरेडी, और वो कप्स इतने बड़े हो गए हैं कि एक नॉर्मल लेपर्ड के साइज के कप्स हो गए. अच्छा. और अच्छे हेल्दी कप्स हैं, तो मे बी हम लोग उनको आज देख सकते हैं. या सुबह कुछ उनकी न्यूज़ आई है? सुबह सिर्फ अपडेट मिली है किसी को साइटिंग का, ऐसा कुछ. क्या अतुल, सुबह साइटिंग हुई है क्या? F मार्क टाइग्रेस वो देखी है, बट जुगनी नहीं देखी हुई है. हम लोग जुगनी के लिए भी ट्राई करेंगे. F मार्क तो लेपर्ड है. F मार्क टाइग्रेस ही है. ओके. यस, हम लोग जितना एरिया कवर करेंगे ना सर, इस एरिया में 3 टाइग्रेस हैं.
तीनों टाइगर्स की टेरिटरी अलग अलग बनी हुई है। एक तो जुगनी, अभी हम लोग चल रहे हैं जुगनी के एरिया में। अच्छा। आगे चल कर के हम लोग तेलिया गेट जाएंगे। खवासा रेंज के 2 गेट है, प्रॉपर खवासा एक और दूसरा तेलिया। अच्छा। तो का कल तेलिया, है तेलिया। यस, तो तेलिया की तरफ अगर हम लोग चलते हैं तो वहाँ से 2 रास्ते डिवाइड होते हैं। तो एक तरफ लेफ्ट हैंड साइड में एफ मार्क टाइग्रेस का एरिया है, और राइट हैंड साइड में अगर हम लोग चलते हैं तो उस साइड में जलफाटा करके एक फीमेल है, ओके। उसका एरिया है। बट ये दोनों को अभी बच्चे नहीं है, बच्चे हैं जुगनी के पास में। अगर हम लोगों को जुगनी का मूवमेंट मिलता है तो बहुत अच्छा मिलेगा। 5 देखने मिलेंगे इकट्ठे। ये जुगनी का मगर- मूवमेंट अभी कहाँ लग रहा है आपको? एक एरिया है बेरबन करके। बीरवन, हाँ। बेरबन अच्छा, बेर के हाँ। पेड़ उस जगह पे ज़्यादा है। हाँ। तो उस तरफ बेरबन वाला एरिया, उस साइड में अभी जुगनी ने शायद अपने बच्चे वहीं रखी है, ऐसा मेरा मानना है कहना हाँ। चाहिए, क्योंकि उस तरफ उसको बच्चों को रखने के लिए जगह अच्छी है और वहाँ डिस्टर्बेंस नहीं है। एका छोट्या पाणवठ्याजवळ आम्ही काही वेळ थांबलो. वाटेत आम्हाला हे जंगल आउलेट दिसले. थोडे पुढे येताच आम्हाला ही नीलगाय दिसली. नाव जरी नीलगाय असले तरी हा हरणांच्या प्रजातीतील प्राणी आहे. एखाद्या जंगलात नीलगायींची संख्या चांगल्या प्रमाणात असणे हे तिथले जंगल, गवताळ प्रदेश आणि पर्यावरण निरोगी असल्याचे लक्षण मानले जाते. ये टोटल तो सर लगभग 760 स्क्वायर किलोमीटर है पूरा बफर का एरिया। वाटेत हे ग्रे मुंगूस आमची चाहूल लागताच पळताना दिसले. बेरबन एरियाजवळ पोचताच आम्हाला रानडुकरांचा हा कळप दिसला. हे पुंबाचे नातेवाईक आपल्या मस्तीमध्ये फिरत होते. यांना पाहताच आम्ही गाडी थांबवली. तसे एक एक करत यांनी आमच्या गाडी समोरून रस्ता क्रॉस केला. आता आम्ही जुगनीच्या टेरिटरीमध्ये फिरत होतो. त्या टायग्रेसला ट्रॅक करत असताना आम्हाला हा ओरिएंटल हनी बझार्ड सुद्धा दिसला. हनी बझार्डला आम्ही पहिल्यांदाच पाहत होतो. ह्याला मराठीत मोहोळघार असेही म्हणतात. हा शिकारी पक्षी प्रामुख्याने मधमाशी आणि गांधी माशींच्या अळ्यांवर उपजीविका करतो. मधमाशांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी याच्या चेहऱ्यावर दाट खवल्यासारखी पिसे असतात. बेरबन एरियात आम्ही खूप फिरलो. खूप पुढे मागे केले. वेगवेगळे रस्ते तपासून बघितले, पण जुगनी काही दिसली नाही. आम्ही तेलिया गेट म्हणजे खवासा जंगलाची दुसरी एंट्री पण बघून आलो, पण काहीच मूव्हमेंट नव्हती. आता अंधार पडायला लागला होता आणि वेळेत सफारी गेट बाहेर पडणे अनिवार्य होते. नाईलाजाने आम्ही निघालो.
थोडे पुढे गेल्यावर एक जंगली ससा म्हणजेच हेअर दिसला. खूप काळोख झाल्यामुळे आम्ही जिप्सीचे हेडलाईट्स ऑन करून प्रवास करीत होतो. आता कोणतेही जनावर दिसणे जरा कठीणच होते. आजची जंगलाची सफर संपत आली होती. वाघ उद्या नक्की दिसेल या विचारांमध्ये बुडालेलो आम्ही सफारी गेट कधी ओलांडलं ते कळलंच नाही. एका नवीन झोनचा अनुभव घेऊन आणि सफारी संपवून आम्ही परत निघालो. आमच्या पुढच्या सफारीमध्ये आम्हाला वाघ दिसला की नाही आणि अजून कोणकोणते वन्यजीव आम्हाला बघायला मिळाले हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा अरण्यलिपी.